त्याच्यासाठी 500 रुपयाचं इनाम आलाय ते योगेश झुंडगरे यांच्याकडून. प्लीज या साई गायकर यांच्यासाठी इनाम आलाय 500 रुपयाचं योगेश झुंडगरे यांच्याकडून. पण तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाकडे. एका साईडला आपण पहिलं तर भोकरपाडा संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय कोलकेट टीम. दोन्ही टीम आमने सामने आपण पाहतोय. ही मॅच रोमांचक सामना होईल, याच्यामध्ये काय वाद नाहीये. कसरगण टीम कुठे जायचं नाही कारण का, प्लीज थांबा. नक्कीच कसरगण टीम जाऊ नका प्लीज. हायस्कोर असेल त्याला बाय मिळणार आहे, पण तत्पूर्वी मी सूचना करतोय कसरगण टीम जाऊ नका प्लीज. नक्कीच सामाजिक कार्यकर्ते अनंता काठावले साहेब, नक्कीच त्यांना देखील विनंती करतो का व्यासपीठावरून विराजमान व्हायचा. स्पीडअप करा प्लीज. पंच काय झालंय? रुपेश सर काय खूप वेळ घेताय तुम्ही, प्लीज स्टार्टअप करा. या वेळेस आपण पाहतोय गोलंदाज साठी गोलंदाज रितेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. खूप सारी प्रेशराईज मॅच मात्र पाहायला मिळाली आधीची मॅच. आणि त्यानंतर एका साईडला भोकरपाडा संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो कोलकेट टीम ची बॅटिंग करते. पहिला चेंडू कार्पेट शॉट घेतला, अगदी स्वतःला झोकून दिला क्षेत्ररक्षण. चांगलं ठरलंय भोकरपाडा टीमचा. तसं उत्तर देणं गरजेचं आहे. मॅच अगदी दोन्ही टीमला महत्व निर्णायक ही मॅच असणार आहे. नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस भातांच्या नगरीमध्ये. हा चेंडू यावेळेस सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर दुसरा चेंडू देखील त्याच मध्ये 30 लाईन आणि अगदी गोळीच्या वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. दोन चेंडू डॉट आला आपण पाहतोय. दोन चेंडू डॉट झाल्यानंतरची मॅच आपल्याला. तिसरा चेंडू बारा सर हवेमध्ये क्षेत्ररक्षण, चेंडू खाली येणार, अगदी पुढे आला होता आणि झपका चेंडू उचलला आणि मिळते मात्र सिंगल. तिथं 4 धावा होत्या, तिथं 3 धावा वाचवण्यामध्ये सक्षम ठरला तो भोकरपाडा संघाचा क्षेत्ररक्षण. दोन्ही टीम आपण पाहतोय अगदी या मॅच साठी तुटून पडल्या दोन्ही टीम. एका साईडला कोलकेट टीम, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर भोकरपाडा टीम संघर्ष करते मैदानावरती. एक धावेचा हिसाब किताब ठेवणं गरजेचं आहे, कारण का एक धाव फार संघर्ष करून जाणार आहे या मैदानावरती. स्पीडअप करा प्लीज. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये एका साईडला राजा मात्र अनिकेत मुंडे. हा चेंडू खोलवर पद्धतीचा अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. सिंगल कॅरी केले लॉंगन आणि लॉंगअप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता आणि मिळाली मात्र सिंगल. सिंगलनं मात्र पहिलं षटक टर्टियल सर्कलचं षटक पूर्णपणे वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतो आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये ती बॅटिंग करणारी टीम. पण आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला, या कोलकाता टीमला शांत ठेवलंय ते मात्र भोकरपाडा टीमना यावेळेस गोलंदाजी करताना. हा चेंडू अगदी बॅटच्या राडामध्ये चेंडू येत नाही, सिंगल तर कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. धाबांचा विचार करायला गेला तर जवळजवळ 3 धाबा धापडती लागला. पहिलं षटक प्रोग्रेस वरती आहे. बॅटिंग करताना स्वतःला खूप स्ट्रगल करायला लागतोय, कारण का 11 खेळाडूंचा भरणा आहे, पूर्णपणे चिबाटी असते 11 खेळाडूंची. ना 11 खेळाडूंचा मात्र संघर्ष असतो की आपली मॅच जिंकणं गरजेचं आहे. पण फलंदाजी करताना खूप सारी प्रेशराईज मध्ये बॅटिंग करायला लागते. पण आता लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी आणि धाबांचा विचार करायला गेला तर पहिला षटक संपुष्टात आला. तर भोकरपाडा टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण लंगा प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, नाही तर अन्यथा तुम्हाला पॅरालाइज करण्यात येईल जी नोंद घ्यायची. 9:43 त्यांचा एक प्लेअर आतमध्ये घ्यायला लावू आपण. 3 ओव्हर नाही झाले. नक्कीच 9:28
9:28 वाजता सामना चालू झाला. पहिला बॉल चेंडू पडला आणि त्यानंतर 9:43 पर्यंत 3 ओव्हर संपले नाही तर कदाचित एक प्लेअरला आतमध्ये घ्यायला लागेल. प्रणित पाटील नवीन आलेला गोलंदाज. प्रणित पाटील आपण पाहतोय नवीन गोलंदाज, सेकंड फलंदाज. अनिकेत आणि राजाची जोडी, नावारूपाला जोडी चांगली आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज. हा चेंडू अगदी स्वतःला झोकून दिलं होतं पण अगदी कार्पेट शॉटच्या साह्यानं त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू चालला होता. मिळाली सिंगलला मात्र फार आलवर मी म्हणेल कोलकाता टीम चालली आहे. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 4 धाबा आल्या, त्याच्यामध्ये विकेट संपादित नाही केला. ही चांगली गोष्ट आहे मी म्हणेल कोलकाता टीमसाठी. पण आता संघर्ष करावा लागला या मैदानामध्ये. विकेट देखील टिकवणं गरजेचं आहे, धाबा देखील येणं गरजेचं आहे. पण काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळत आहे. अगदी स्वतःला झुकून दिलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जोरदार अपील देखील पाहायला मिळत आहे. पण सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता झाली. डॉट चेंडूची सांगता झाली. आपण पाहतोय एक एक चेंडू निर्णायक असणार या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू अगदी स्वतःला झोकून दिला. क्षेत्ररक्षणाची चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. तिथं सिंगल होती, तिथं मिळतात मात्र अगदी 2 धाबा. एक धाब्यांचा विचार करायला पाहिजे, एक धाब्यांवरती प्रयत्न चांगले झाले पाहिजेत. आपण पाहतोय त्याच्यामध्ये सिंगल होती, तिथं डबल निर्माण झाली धावसंख्या आपण पाहतोय. हा सामना मात्र अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जाणार की काय, पण खूप सारी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मी म्हणेल गोलंदाजासाठी आवामध्ये चेंडू विकेट जाण्याची शक्यता. पहिली विकेट निर्माण झाली ती कोलकाता टीमची. 440चा झटका कोलकाता टीमला. नक्कीच या स्पर्धेमधली 100वा झेल पकडला. नक्की तुषार या क्षेत्ररक्षणानं मात्र 100वा झेल पकडला मित्रांनो. साथी गुडलेखक आमचे अपडेटर मी म्हणेल मयूर पाटीलने सूचित केलंय मित्रांनो, मॅन फ्रॉम नारपोळी. आणि आपण पाहतोय 100वा झेल पकडला. एक चेंडूचा हिसाब ते मयूर पाटील कडून मिळतो आपल्याला. किती धावा घेतल्या, किती विकेट गेल्या, कुठल्या चेंडूवरती किती सामने, कुठल्या चेंडूवरती चेंडू पडला जातोय. जवळजवळ सकाळच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 8:15 की 10 सेकंदामध्ये चेंडू पडला तो ती माहिती आम्हाला पुरवतात ते आमचे अपडेटर मयूर पाटील. हा ब्लॉकमध्ये चेंडू अगदी स्वतःला चुकून दिलं गोलंदाजांना आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडूची सांगता होती. दुसरं षटक प्रोग्रेस वरती 7 धाबावरती लागल्यात आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस एक सिंगल मिळाली काय, दुसरी मिळणार की काय, तू मैं करताना ही धाव देखील पूर्ण झाली आपण पाहतोय. दुसरा षटक कार्यरत असताना दुसऱ्या षटकाचा जवळजवळ खेळ संपुष्टात आलाय. म्हणजे 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्येचा विचार आलेख पाहायला गेला तर जवळजवळ 9 या आकड्यावरती. नऊ धावा झाल्या मित्रांनो आपण पाहतोय. धावांचा वेग मयूर फार कमी आहे आणि 2 षटकामध्ये फार संघर्ष करायला लागेल दोन्ही टीमला. बॅटिंग करते टीम ती आपण कोलकाता टीम आपण पाहतोय. जेव्हाची आकाशना चालू आहे मैदानावरती जवळजवळ धाब्यांचा वेग वाढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न दोन्ही फलंदाज करून पाहायला मिळतो. पण त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेल गोलंदाजी एवढी जबरदस्त पाहायला मिळते. आता नवीन आलेला गोलंदाज आदित्य पाटील
हा चेंडू यावेळेस मात्र कार्पेट शॉटच्या साह्याने खेळून काढला, सिंगल मिळाली. काय मिळणार डबल की काय? अंतिम क्षणाला मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मारता येईल दोन्ही फलंदाज मध्ये. आणि मिळाली अगदी या चेंडूवरती धोड धाबा, धोड धाबा. सिंगल डबल जवळजवळ मयूर तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. आणि धाबांचा विचार केला तर सिंगल डबलनीच मी म्हणेल कोलकाता टीम मात्र मैदानावरती संघर्ष करतोय. षटकार चौकारची पाहणी नाही या मैदानावरती. हा चेंडू प्रयत्न चांगला आहे अगदी एस्टेकला चकवा देऊन जातो सीमा रेषेच्या पलीकडे. मात्र पहिला चौकाराला या इनिंग मधला 15 धाबा. हा चेंडू स्वतःला झोकून दिला गोलंदाजांना. आधीचा चेंडू मात्र खराब असा म्हणायला हरकत नाही, कारण विकेट किपरच्या डोक्यावरून चौकार आला होता. त्यानंतर स्वतःला सावरला, स्वतःला नियंत्रण ठेवलं आणि संघ जाऊन फसला. मात्र अद्यापपर्यंत 15 या आकड्यावरती 15 धाबा. स्ट्रगल केला, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. चेंडू सीमारेषेच्या लगतला आणि पंच काय फलंदाज बाद होतो या ठिकाणी. डीजे आड असल्या कारणाने आम्हाला त्या साईडचे शतक्षण दिसत नव्हतं आणि त्याच्या कारणाने आम्हाला पंचांना सूचित करायला लागलं का फलंदाज बाद आहे का नक्की चौकार गेलाय त्या ठिकाणी. पण फलंदाज बाद झाल्या नंतर आपण पाहतोय धाबांचा आलेख पाहायला गेला तर 15 धाबा. तिसरा षटक प्रोग्रेस वरती आहे, तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. आणि आपण पाहतोय अक्षय मुंडे नवीन आलेला फलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. आपण पाहतोय हा चेंडू अगदी चेंडू स्वतःला चुकून एक चेंडू महत्वाचा, एक चेंडू साठी डॉट आला. अजून एक चेंडू आपण पाहिलं. 3 चेंडूचा विचार करायला गेला तर मयूर त्याच्यामध्ये 3 चेंडू पैकी 3 चेंडू डॉट आल्यात, पण विकेट देखील एक निर्माण केली आहे. वाव, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आदित्य ब्लॉकर रिझर्व मध्ये अगदी एस्टनच्या स्टंपच्या लेवलला चेंडू जवळजवळ 1 इंचचा फरक असेल आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडू आला. म्हणजे 3 षटकाचा खेळ संपुष्टात झाल्यानंतर धावसंख्येचा आलेख पाहायला गेला तर 15 धावा झाल्या. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग होऊ नका प्लीज. बोकरपाडा टीम विनंती करतोय तुम्हाला. चला स्पीडअप करा प्लीज. भोकरपाडा संघ विनंती करतोय. धाबांचा आलेख फार कमी आहे. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये 2 विकेट देखील संपादित झाला. आणि धाबांचा आलेख पाहायला गेला तर 15 धावा या मैदानावरती पाहायला मिळतात. गोलंदाजसाठी गोलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय, तो धीरज पाटील. आणि गोलंदाज चांगली कामगिरी करतोय खऱ्या अर्थानं, पण शतक्षणाची भूमिका आहे ना ती जबरदस्त आहे. 11 खेळाडू एकवटले जातात. 11 खेळाडूंचा कॉन्फिडन्स जबरदस्त पाहिजे मैदानावरती. फुलटो हा चेंडू आक्रमण चढवलं अगदी गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार. षटकार.
फुलटॉ चेंडू होता ना याच्यावरती आक्रमण अतिशय जबरदस्त, धाबांचा वेग फार कमी होता. पण आता मी म्हणेल जवळ कोलकेट टीमच्या फलंदाजांना ठरवलं का चौथ्या षटकामध्ये आक्रमण रूप धारण करणं गरजेचं आहे. पाठराखी देखील खुश झाले असतील कदाचित या षटकाराच्या साह्यांना. उत्तम कामगिरी पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेस गोलंदाजी पहा भन्नाट वेग होता आणि अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू खालती राहिला. सरळ एसटीच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडूची सांगता झाली. आपण पाहिलं पुन्हा गोलंदाज फुलटॉ चेंडू यावेळेस स्वतःला झोकून दिला. गॅप सिलेक्शन होता, शतरक्षण तैनात होता, पण अंतिम क्षणाला फेकी देखील चांगली झाली. जोरदार अपील देखील पाहायला मिळते आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मात्र हा डिसिजन मात्र पोहोचलाय पंचांना. थर्ड अंपायर मध्ये आपण पाहतो रुपेश ठाकूर सर. नक्कीच रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं अगदी फेकी देखील अचूक ठिकाणी झाले आणि यष्टिरक्षक देखील काय जबरदस्त कॉन्फिडन्स न उतरले. दोन खेळाडू चिताच्या चपल्यानं मात्र धावण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. त्या फलंदाजाला षटकार मारला तो फलंदाज विनायक या फलंदाजाला, पण आता डिसिजन मात्र पेंडिंग आहे. पाहूया. नॉट आउट आहे. आपण पाहतोय ह्या दोन धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना. चांगला संदेश असेल मी म्हणेल कोलकेट टीम साठी. जो षटकार मारणारा फलंदाज तो स्ट्रायकरला येतोय. विकेट देखील वाचली जाते ती कोलकेट टीमची. आपण या मैदानावरती 23 या आकड्यावरती 23 धावा झाल्या. यावेळी क्रॉस लाईन खेळण्याचा विचार पंचांचा. व्हाईट चेंडूचा इशारा. लेग स्टंप सोडून हा चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि त्यानंतर व्हाईटचा इशारा आल्यानंतर ती धावसंख्येचा आलेख पाहायला गेला तर 24 या आकड्यावरती. चौथं षटक प्रोग्रेस वरती आहे. धावांचा आलेख मात्र फार कमी पाहायला मिळतोय. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाजाला वाटलं होतं विनायकने चेंडू सोडून दिला होता. जवळजवळ विनायकच्या मनामध्ये अशी शंका होती की हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणार आहे, पण पंचांचा तीक्ष्ण नजर आणि खूप सारा कॉन्फिडन्सने हे पंच ऑफिशियल पंच आहेत. आपण पाहिलं जवळजवळ रायगड समालोचकचे सदस्य हे पंच जोडले जातात आणि त्या पंचाने योग्य ते डिसिजन दिलं. हा चेंडू मात्र आलाय डॉट चेंडूची सांगता झाल्यानंतर ते दडपण आहे ती म्हणाल मी कोलकेट संघावरती निर्माण झालं. हा चेंडू कार्पेट शॉटच्या साह्याने खेळलाय. सिंगल आणि सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले आपण पाहतोय. आणि या चेंडूवरती मिळाली ती एकच सिंगल. प्रत्येक ठिकाणी आपण नियम चेंज पाहायला मिळतात मयूर. खऱ्या अर्थानं स्ट्राईक दोन्ही ठिकाणी जर सुटली तर कदाचित ती धाव किंवा ती विकेट जोडली जाते. श्री जितेकर यांच्याकडून कोलकेट टीमला फार साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचा देखील आभार मानूया आपण. पंचांचा व्हाईट चेंडूचा इशारा बघा. तीक्ष्ण नजर. आधीचा चेंडू देखील असा सोडला होता, त्यानंतर तो व्हाईट मिळाला नव्हता, पण या चेंडूवरती सिंगलना प्राधान्य मिळवत संघ जाऊन पोहोचला. तो मात्र अद्यापपर्यंत कोलकेट टीम 26 या आकड्यावरती. हा फुलटॉस चेंडू होता. यावेळेस फलंदाज मात्र बाद होतोय. अजून एक धक्का बसला तो कोलकेट टीमला.
थँक्यू भाई. त्याच दरम्यान या शृंखलेमध्ये सध्या ट्रेन जो चालू आहे तो एकच फक्त बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा भातांचा पिंट्या आणि थैमान ग्रुप यांची नवीन खरेदी माननीय पांडुरंग भोई साहेब यांची नवीन खरेदी पिंट्या आणि थैमान हे दोन बैल मात्र मैदानात आपल्याला येताना त्यांची रॉयल एंट्री, दोन बैलांची रॉयल एंट्री. खऱ्या अर्थाने हे दोन एकच बैल आहे. एक बैल सध्या घाटावर आहे. पिंट्या आणि थैमान ग्रुपचा हा बैल मात्र या बैलाची रॉयल एंट्री आपल्याला मैदानात पाहायला मिळते. माननीय श्री पांडुरंग भोईर बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा मालक यांची ही नवीन खरेदी आणि त्याची रॉयल एंट्री मैदानात होताना एकदा जोरदार टाळ्या. तब्बल 2,51,111 रुपये देऊन खरेदी केलेला हा बैल आणि त्याची रॉयल एंट्री आमच्या संपूर्ण शर्यत शौकीनांच्या माध्यमातून केली जाते मैदानामध्ये. पिंट्या आणि थैमान ग्रुपची ही खरेदी. शंभू ग्रुपचे मालक आमचे किरण दादा मुकादम हे देखील येते. त्यांच्या बैलाची देखील रॉयल एंट्री उद्याच्या सत्रात पाहायला मिळेल. आणि बैलाची रॉयल एंट्री का केली जाते एकदा अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजेल. बैल मैदानात पुस्तक आणला नाहीये, त्याची रॉयल एंट्री कशासाठी आहे. परंतु एवढे शर्यत शौकीन त्यांच्या बैलाची रॉयल एंट्री माननीय श्री पांडुरंग भोईर साहेब भातान यांची ही नवीन खरेदी आणि तमाम प्रेक्षकांच्या समोर या बैलाची रॉयल एंट्री एक मुकदम. मध्ये ही नवीन खरेदी आणि या नवीन खरेदीचा स्वागत मात्र केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं बैलाची एंट्री का केली भारतीय जनता पार्टी भातांच्या या टुर्नामेंट मध्ये, कारण की येणाऱ्या पुढच्या वर्षीची या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी असणारे जोडी बैल जोडी म्हणून या बैलाची एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. हीच तारीख असणारे 26, 27, 28 आणि 29 जानेवारीला ही स्पर्धा आमदार चषक पाहायला मिळेल पुढच्या वर्षी. आणि फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी एक बोकड आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बैल जोडी या स्पर्धेत ठेवण्यात आलेले आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चेंडू चिन्मय थैमान 42-52. चिन्मय दिला का बॉल दिला का बॉल घे गाडीत ना चिन्मय घे लवकर ते गाडी उघड गाडी बैला सोबतच आमचे मयूर पांडुरंग भोईर यांचे सुपुत्र यांचा सन्मान केला जातोय.
मैदानात बैलाचं आगमन का केलं हे आपल्याला समजलंच, कारण की या स्पर्धेला पुढच्या वर्षी बैल जोडी मॅन ऑफ द सिरीज साठी असणार आहे. संपूर्ण बैलगाडा संघटनेचा हार्दिक आभार व्यक्त करत आहे. आणि हा बैल मात्र अप्रतिम घेतोय निवृत्ती. आपण बोलूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात जिथे सामना चालू आहे भोकरपाडा विरुद्ध जय हनुमान कोलके या दोन संघांच्या दरम्यान. लक्ष्मण भोईर किंवा विशाल भोईर आपण या इथे स्टेजवर एक लाईट जरा कमी झाली आहे तर त्याची वायरिंग आपण बघून घ्या. मैदानात आपण पाहिलं प्रथम सत्रात फलंदाजी केली टीम कोलकेनं आणि कुठून काढल्यात तब्बल आपण बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे. चला मॅच चालू करा. एका बाजूला माननीय श्री अनंताजी काटवले साहेब यांचा सन्मान केला जाईल. ज्येष्ठ नेते भाजपचे अनंताजी काटवले यांचा सन्मान केला जातोय माननीय तानाजीजी पाटील साहेब यांच्या हस्ते. त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय श्री शंकरजी मुकादम ज्येष्ठ नेते भाजपा यांचा सन्मान केला जाईल. मी शंकर मुकादम साहेब यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मैदानात सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाजी मार्कवर प्रशांत जाधवचा पहिला चेंडू. ऑन स्ट्राइक फलंदाज सागर आगिवले. यावेळचा सुवर चेंडू. त्याच्यानंतर माननीय श्री सुनील दलवी साहेब भाजप नेते बारवई यांचा सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. पुढचा चेंडू गोलंदाज प्रशांत जाधवचा. पहिला चेंडू वाईट पाहिला. त्याच्यानंतर त्या चेंडूवर प्रहार केलाय. झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला गडी भोपळाईनं फोडता तंबूच्या बाहेर मैदानाच्या बाहेर. माननीय रामदासजी घरस साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी रामदास घरस साहेब यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्वीकार करायचा आहे. मी संतोष पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रामदास घरत यांचा सन्मान करायचा आहे. सर्व मान्यवरांचा सन्मान झालेला आहे. या मैदानात आपण थैमान पिंटा ग्रुपचा नवीन थैमान 4252 रॉयल एंट्री पाहिली आणि त्यानंतर या मॅच कडे आपण बोलतोय जिथे गरज आहे तब्बल 27 धावांची. यावेळेचा चेंडू मोठा फटका. झेल होण्याची शक्यता. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली उलटा जाऊन झेल पकडणं. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडूला केलं जातंय फील्ड तिसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र 3 धावा अगदी चित्याच्या चपळाईनं पळून काढल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या तब्बल 4. चिखले संघाचे कर्णधार आपण वेळ न दवडता लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. टीम चिखले इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला आवाज दिला गेला होता. प्लीज जरा सपोर्ट करा. भातानपाड्याचे कर्णधार इकडे हजर आहेत. यावेळेचा चेंडू खणून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील परंतु तत्पूर्वी चेंडू गेलाय सीमापार चौकार. पुढचा चेंडू प्रशांत जाधव. एक विकेट जरूर मिळाली आहे या गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र एक चौकार देखील प्राप्त होतोय. यावेळेचा चेंडू झेल होण्याची शक्यता. काय एफर्ट लावले होते या क्षेत्ररक्षकांना परंतु चेंडू जाईल सीमा पार. अप्रतिम षटकार.
हंगामात जर आपण पाहिलं तर भोकरपाडा संघ भरपूर फॉर्म मध्ये आहे. अनेक ट्रॉफ्या त्यांनी जिंकल्यात. निधी 11 भोकरपाडा आणि आयंश 11 कोळके या दोन संघांच्या दरम्यान हा सामना. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका घडू शकला असता. कलेक्शन थोडस खराब आणि तदनंतर मात्र 2 धावा मयूर पाटील पूर्ण केल्यात या फलंदाजांनी. चिखले संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा आवाज दिला जातोय. चिखले संघाचा संघनायक या लवकर आपण. यावेळेचा चेंडूवर चौकार. धावपटलावर धावा या चौकाराच्या साहाय्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20. फर्स्ट इनिंग मध्ये आपण फर्स्ट ओव्हर पाहिली होती, त्यात फक्त 4 धावा आल्या होत्या आणि त्या विपरीत खेळ करत असताना भोकरपाडा टीमच्या या खेळाडूने 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आपण पाहिला. ते तब्बल 20 धावा कुठून काढल्या पहिल्या ओव्हर मध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. चिखले संघाचे कर्णधार मॅच संपायच्या अगोदर आपल्याला इथे पोहोचायचं आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. टीम चिखले दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय. तो गोलंदाज आकाश जाधवच्या हातामध्ये. ऑन स्ट्राईक खेळतील खेळाडू भोकरपाडाचे निधी 11 भोकरपाडा. धीरज पाटील उंच गगनचुंबी गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. झेल झाला जमिनीला दान आणि इथून मात्र जीवनदान मिळालं ते फलंदाज धीरज पाटीलला. ही मॅच संपायच्या अगोदर जर आला नाहीये चिखले संघ तर त्याला पॅनल्टी ही जाहीर केली जाईल. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाथरेला. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. चिखले संघ 2 धावांची पॅनल्टी आपल्याला दिली गेली आहे. अजून जर आपण उशीर केला कारण मॅच संपले समोर आणि अजून जर आपण उशीर केला तर आपल्याला अजून पॅनल्टीत वाढ केली जाईल. 2 रनची पॅनल्टी आपल्याला डिक्लेअर. अजून जर आपण उशीर केला तर 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. या मॅचच्या मॅच कडे आपण वळू.